और इधर करेगा कुछ करेगा। एक्सरसाइज कर लेता हूँ अरे जल्दी कर ले। बंदी रखू मुंह अपना। हाँ थोड्या वर्षापासून वर्षापासून बापरे बापरे बापरे। अरे तर मी खातच नाही भाकऱ्या, तू कष्ट करते कोणासाठी? फुटबॉल। हॅलो गाईस. हॅलो गाईस. सर तुझं डोकं कट होत आहे. हा मी हाईटचा होतो गाईस प्लीज. आहे का? तर आजकाल आम्ही खूप जास्त असे रील्स बघत होतो ज्याच्यात वाईफ आपल्या हस्बंडला किंवा आपल्या पार्टनरला काही ना काही बनवायला शिकत होते. पण माझा नवरा एवढा चांगला आहे की त्याला चपाती भाजी वगैरे तर ऑलरेडीच येतं. सो आज म्हणून मी विचार केला की भाकरी एक गोष्ट आहे जी यशला येत नाही अजिबात. सो आज मी सांगतो गाईस. द प्लॅन इज की ही मला भाकरी बनवणं शिकवणार आहे आणि मग त्यात ट्विस्ट आहे. हिने ठरवलंय की ह्या गोलमाल मधल्या गोपाल देखील यावं यावं करून तोंड बंद ठेवून मला भाकरी बनवणं शिकवणार. म्हणजे मी फक्त ऍक्शन्सनी ह्याला भाकरी बनवायला शिकवणार आहे. ती बोलते तेच समजत नाही, ऍक्शन्सनी तर भाई ज्यादा ही कम्फर्टेबल हो रहा है कॅमेरा. आणि मी तुम्हाला एक गोष्ट सांगू की मी छानसं मटण बनवलेलं आहे already. ठीक आहे, मी बनवणार मटन इथे शिजत आहे आणि तसं तर भाकरी माझ्यासाठी बनतीये कारण ह्याच्यासाठी तर मी चपातीच बनवणार आहे. सो आता बघू की मला भाकरी खायला भेटते की नाही. येस गाईज पक्का याच्यापासून शिकून मी नेक्स्ट टाइम पासून पुण्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट घेत आहे भाकरी बनवायचा. सो प्लीज कॉन्टॅक्ट. लेट्स गो. हा प्लीज. सो व्हाट आर वी रेडी? व्हाट आर द स्टेप्स ब्रो? आई एम बॉर्न रेडी. कॅमेरामॅन आ रहा होगा इधर आता. बॉर्न रेडी गाइस. क्या है बस काय चल. हां एक बांधव घे. कोणता बांधव? छोटा. चालेल ठीक आहे. पाणी टाकू किती? हाफ ग्लास पाणी. ठीक आहे, एवढं पाणी करू गरम पक्का. मीठ घालू त्याच्यात, तिथं नंतरही घालता येत होतं. किती एवढं? ठीक आहे. आता बर ठीक आहे. पीठ आणि घेऊ कशात? ते होतो त्याच्यात. तपलं गरम झालं त्यासारखं टाकू त्याच्यात. त्यात टाकून त्याला बबल्स येऊ देऊ. टाकू किती? हो यांनी थोडी ना टाकणार आहे चमनी. एवढं अजून आता हेलिकॉप्टर येतो काय 5 मिनिट. तुझे 5 म्हणजे 2.5 होते ना. सॉरी. अगदी 10 मिनिटाला झाकून ठेवू. ओके झालं ना? आता बंद करू. डन. सो गाईज यशला अजून माहित नाहीये. त्याला असं वाटतं की त्याला भाकरी बनवण्याची पूर्ण प्रोसेस माहितीये पण कारण त्याने मला इतक्या वेळा बघितलंय पण त्याला हे माहितच नाही की पीठ मळताना गरम पीठ मळावं लागतं. सो आय एम व्हेरी एक्साइटेड. आता त्याला चटका बसेल, काय रिॲक्शन होते बघूया. ये चल 10 मिनिट झाले. लेट्स गो. काय करा? जो 10 मिनिट वेट करूपर्यंत मी नेल पॉलिश पण लावून घेतली कारण मला तर पीठ मळायचंच नाहीये. चलो. बहुत बढ़िया. बंदी रखू मुंह अपना. हाँ सो व्हाट्स नेक्स्ट? याच्यातच जेवायची पूर्ण. व्हॉट नेक्स्ट? पाणी त्याच्यातच घेऊ का? घेऊ याच्यात हात टाक.
काय काय करावं लागतं guys. तुला माहिती आहे सायली, हे तू असं तोंड बंद करून जे करते ना भाई, हे असं म्हणजे दिवसातून 24 घंट्यामधून अगर असं 23 घंटे करशील ना तू, काय एक नंबर दिवस जाणार आपली. ऍटलिस्ट वीकेंडला तरी हे ट्राय कर ना प्लीज. खूप छान वाटतोय. किती बोर होशील मग तू माझ्या बिना. नाही भाई, कारण तू तुझ्या लाईफचे एंटरटेनमेंट मीच आहे. सो व्हाट यू थिंक, व्हाट आर द चांसेस कि मैं गोल भाकरी बना दूंगा? सो यू आर अंडर एस्टिमेटिंग. अच्छा 0%. तू बता की मी पण ऍक्च्युली तुला चपाती बनवता येते ऑलरेडी, त्यामुळे ठीक आहे. नाही, पण मी गोल नाही बनवत ना, चपाती इज मोर ट्रायंगल टाइप्स बनते माझी. तर तो लेट्स सी कशी भाकरी बनते आता. फुलते पण की नाही, दॅट इज ऍक्च्युली भाकरी बनवण्यामध्ये लाटणं म्हणजे आपण एवढे प्रो नसल्यामुळे आपण असे थापणार नाहीये नॉर्मली. मी थापू शकतो, त्याची एक्सपेरिमेंट तशी ना. आपण पहिले लाटून घेऊया का, मग आपण रजनीकांत मला तर भाकरी खायचीच नाही भाई. माय चपाती इज व्हेरी. आपण थापणार तर नाही, आपण लाटणारच आहे, पण ती फुलली पाहिजे. आणि सो एम आय रेडी? जमतंय बरं झालं एवढ्या वर्षापासून. एवढ्या वर्षापासून जे मी तुला चपातीचं पीठ मळायला शिकवलं. नेक्स्ट स्टेप सांग. लाटायचं आहे ना, तर याच्यासाठी अजून पीठ लागेल ना भाऊ. तर ते कोण सांगणार भाई? काय इन्स्ट्रक्टर बनणार? हा, यू मेन टू से ये. हे ना, लाटणार कशाने? खरंच थापणार आहे का? विच वन इज इट? कशाने मार खाशील? यांनी? यांनी की यांनी? हे अवतार नाव. आता काय किती करायचे मला सांग? 2च करायचे, त्याचा हाफ हाफ करू ना. हा ठीक आहे. हे लड्डू का मेकिंग लड्डू. थांब ना भाऊ. तू तू तर खूपच हुशार आहे. माझा शेप बनायच्या पहिलेच हे कर म्हणत. थांब बाई, मी तुझी या शेपनी भाकरी नाही बनणार ना तसं पण. चीप ट्रिक्स नको लावा. तू चीप ट्रिक्स नको लाव. आता अच्छा सॉरी. आता याच्यावर ठेव. मग लाट, नीट लाट. गाईज मी तुम्हाला दाखवते लाटताना. बापरे बापरे बापरे, एवढा प्रो. अरे बापरे अरे बापरे अरे बापरे. वार आहे काय वार आहे. हे तू मला प्रेशर मध्ये नको लावू प्लीज. भाकरी एकाच बाजूनी लाटायची असते. हा, टेक्निक्स पहिले सांगत जा नाही. अरे बापरे अरे बापरे. हा, अच्छा काठाने मोठू नको होऊ देऊ असं. मला कोणी आठवण येत नाही. ही मुलगी माझ्यावर ब्लॉगच्या नावाखाली खूप कष्ट करते गाईस. तरी जमतंय बऱ्यापैकी. मास्टर शेफ ब्रो युके मध्ये मी पोळ्याच लाटल्या. कारण तिथे भेटायच्या पण नाही ना. ए तू इकडे लक्ष दे भाऊ. त्याला उचलायची आणि या साईडने याच्यावर टाकायची. अशी उचलू म्हणजे. हा, हा अशीच टाकू. हे वर पाहिजे तुला. आता पाणी लावू थोडस. अरे भाऊ एवढं पण कमी नाही. अच्छा खालून नाही. हो सॉरी सॉरी. आता गरम होत आहे.
आता कळालं किती कष्ट हाताला करते मी लागते रोज. का? अरे तर मी खातच नाही भाकऱ्या, तू कष्ट करते कोणासाठी? मीच पोळ्या खातो. हे असंच असते का? ह्याच्यानी घेऊन घे थोडीशी. तुझ्यावर एवढं प्रेम की तुला भाजलं नाही पाहिजे म्हणून मी करून देते. नको नको राहू दे, मग म्हणशील मीच भाकरी केली. चल मग आता ही ऍक्च्युली राहू दे, ही मीच करते. गाईस हे अंडर एस्टिमेट करतो. कारण मग आपल्याला डिस्टिंग्विश करता येईल ना. येस प्लीज, कोणाची येस चांगली येस भाकरी येस झाली येस प्लीज. आणि याला कोणा- पलटवायचं कधी असतं ते सांग मला. हे थोडस सुकू दे. वाळल्यावर हा. आय थिंक आय हॅव डन गुड अनफ. आतमध्ये घालू का? मला वाटतं मौन व्रत तोडावंच लागेल. ह्या बाजूने पण फिरव थोडीशी. मी एक छान टीचर बनवू शकतो. तोंड बंद करून तर तू छानच शिकवू शकतेस. व्हॉट आय फील. आता पलटवू कायला? हो. पलटो. शाबास. भाकरी अगर फुगली गाईस तर साईचं माझ्यावर प्रेम आहे. तर मी खूप चांगली टीचर आहे. नाही फुगली तिचं माझ्यावर बिलकुल प्रेम नाही. आपण आता पाहूया काय होतं. Let's फुगलीच go पाहिजे. on. मुद्दाम माझी भाकरी खराब नको करू. तुझी भाकरी खराब का करीन मी? तर भाकरी तुझी हेवाली तशी फुगत नाही. माझी फुगते. ज्वारीची भाकरी आहे ती. हो मग याच्यात कावा मारू का आता? एकावन्न नाही फुगत आहे. हळूहळू फुगेल ना. आता मी काही प्रो नाही आहे गाईस भाकरी बनवण्यामध्ये. कारण मी पण झालं एक्सक्युजेस गाईस. YouTube- एक्सक्युजेस चालू झाले आहेत. मी पण युट्यूब आणि प्रॅक्टिस शिकलेली आहे. प्लीज माझ्या काही भाकरी टाकायची फॅक्टरी नव्हती. आय डोंट थिंक ही फुगणार आहे. ह्या बाजूने फुगतच नाही. पलटव. अच्छा तर मग हे सगळं तू सांगत का नाही ब्रो? पलटव. पलटव. फ्री मध्ये घे. येतो थांब. बस. काही त्याच्यात फुगण्याचा जो स्कोप होता तो मला कमी दिसतो कारण त्याच्यात दरारे खूप जास्त आहे आय गेस. मला वाटतं आज मला एकदम फ्रिस्बी सारखी भाकरी खावी लागणार आहे. आरी मिलेगी काटने आरी. पलटू का? नाही पलटवायची नाही. या बाजूने फुगू देते. झाले नाही थोडे थोडे साईड फुगले ना बघ ना. जर तुझं अच्छा. थोडं थोडं प्रेम आहे तेवढेच फुगले ना ते. हे बघ हे बघ पार्ट पार्ट मध्ये. थिंक आय डिड गुड. ठीक आहे. म्हणजे नॉट बॅड फॉर अ फर्स्ट timer, टाइम. म्हणजे yeah. माझी आठवते का मी फर्स्ट टाइम जेव्हा बनवलेली भाकरी तेव्हा चल चल थोडी थोडी फुगते. आहे प्रेम आहे माझं. तेच म्हटलं ना थोडं थोडं पार्ट्स मध्ये दिसत आहे ते इकडे तिकडे. पण गाईस तुम्ही जज करा आणि तुम्ही सांगा व्हॉट यू थिंक. हाऊ डिड आय डू त्याच्यामध्ये. रेट करा कमेंट्स मध्ये तुम्ही की रेट करून सांगा की मी किती चांगली टीचर आहे. नाही गाईज व्हॉट यू थिंक अबाउट माय भाकरी. नाही पण खरंच फॉर फर्स्ट टाइमर खूप छान भाकरी बनवली. म्हणजे ही थोडीफार तरी फुगतीच आहे ना. येस. गुड गुड. याचा मतलब हे नाही की हर वेळेस तू मला भाकरी बनवायला सांगशील. नाही प्लीज मी दरवेळेला अशी कडक भाकरी थोडी खात मला वाटतं बसणार ही आहे. भाकरी तुझ्या आयुष्यातली सगळ्यात टेस्टी असणार आहे कारण की याच्यात माझं प्रेम पण आहे थोडस. अरे बापरे. येस. असं आहे का? सो आता आपण बघूया. व्हिडिओ पॉज करूया का? हा आता माझी भाकरी. तुझी भाकरी कशाला घ्यायची व्हिडिओ मध्ये? झालं ना तू मला शिकवणार होती. दॅट वॉज इट वॉज नॉट अ कॉम्पिटिशन. इट इज अ कॉम्पिटिशन. थोडी असे एव्हरीथिंग इज अ कॉम्पिटिशन. गाईस आतापर्यंत हिची भाकरी मला तर फुलताना कुठे दिसली नाही. आता फुलणार आहे But guys, let's see, let's see. अशी तुम्हाला अगर दिसली ना ही पलटवल्यावरच फुलताना फुलते ती. तर लेट अस नो इन द कमेंट्स कारण की मला तर नाही दिसत आहे. जर नाही फुलली तर त्याचा अर्थ असा की तू पीठ नीट मळला ना. हा गाईज ऍज यू कॅन सी हर वेस्ट नवऱ्याचाच फॉल्ट असतो. क्लासिक एक्झाम्पल तिने दिलाय. आतापर्यंत बोलतो ही छान टीचर आहे. आता पिठावर आली. मॅरिड लाईफ गाईज मॅरिड लाईफ.
तुझी नजर लागली. माझी काय नजर नाही. आईला माहिती, मी आईसाठी भाकरी बनवते तेव्हा चलो. कायम फुलते. आई एवढा प्रयत्न केला गाईज, पण स्टील भाकरी घ्यायची फुलत आहे नाही. कारण तू पीठ नीट मळलं नाहीये ना. Yeah. आता मी जेव्हा बनवते तेव्हा आता फुलते कायम. अच्छा, अच्छा. रिव्ह्यू टाइम गाईस. ही आहे तुझीच आहे भाई, एवढी जळलेली म्हणूनच तुझीच एवढी आहे. सॉफ्ट सॉफ्ट नाही, काही काही आहे. फ्रिस्बी वाली भाकरी तर बघूया आपण. देअर इट इज माय भाकरी. ही आहे द फर्स्ट टाइम कुक यश रिठे यांची भाकरी. तर पण सॉफ्ट बनली आहे. ठीक आहे, नॉट बॅड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे गाईज, जर तुम्हाला पाहिजे की असंच मी यशकडून नवीन नवीन गोष्टी बनवत घेत राहू, म्हणजे तू प्रो आहे ना म्हणून, तर कमेंटमध्ये सांगा की मी नेक्स्ट ह्याच्याकडून काय बनवून घेतलं पाहिजे. अँड सबस्क्राईब करा.